आज आपण करत आहोत स्पेशल अशी आलू वडी. झटपट अशी रेसिपी सांगते तुम्हाला. आपण बेसन घेतलं आहे. बेसनामध्ये 2 चम्मच आपण तांदळाचं पीठ घातलं आहे. चिंचेचं कोळ आणि गूळ भिजवून घेतलेलं त्याचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले घातले आहे. लाल तिखट, हळद, परत आवडीनुसार आपण तीळ, थोडीशी बडीशोप घालावी आणि ओवा देखील घालावा, चवीनुसार मीठ. सगळं मिश्रण एकत्र छान मिक्स करून घेतलं आहे. ही वड्यांची पानं आहेत, त्यांना बॅक साईडला छान असं हे पीठ लावून घ्यायचं आहे. आपण एकावर एक अशी 4 पानं लावायची आणि छान दुमडून असं त्याचा रोल करून घ्यायचा आहे. एकावर एक अशी पानं मस्त लावतो आपण, जेणेकरून रोल असा छान भरगच्च होतो. चवीला देखील आलूवड्या ह्या खूप छान लागतात. आता आपण त्याला फोल्ड करून छान गोलाकार करूया. रोल छान असा गोल करून घ्यायचा आहे. गोल करताना देखील आपण त्याला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे. पानं छान पीठ लावून चिपकवून घ्यायचे आहे. दोन्ही कॉर्नरला आपण थोडं पीठ भरून घ्यायचं आहे आणि चाळणीत ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण बाकीच्या पानांच्या देखील रोल करून घेणार आहोत. रोल तयार आहेत आपले. आता आपण त्यांना वाफवायला ठेवूया. पाणी गरम करून घेतलं आहे, त्यावर आपण चाळण ठेवली आहे. चाळण झाकून आपण ह्यांना मध्यम आचेवर 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. रोल छान शिजून झालेले आहेत. आता त्यांना थंड करून त्याच्या छान अशा वड्या करून घ्यायच्या आहेत. आता त्या वड्यांना आपण गरम तेलामध्ये मीडियम आचेवर छान फ्राय करून घेऊया. वड्या छान मस्त असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या वड्या तयार आहेत. थँक्यू.